कुंभ राशी नवरात्रीनंतर सुवर्णकाळ। मनुष्याचे यश हे त्याच्या पराभव किंवा विजयावर नाही तर त्याच्या विचारशक्तीवर ठरते। जर की तो हरला जसे ठरवले की जसे जिंकले तसे जिंकेल। आता कुंभ राशीच्या लोकांसाठी विजयाचा काळ सुरू झाला आहे। आज आपण कुंभ राशीबद्दल आणि पुढील 3 महिन्याबद्दल चर्चा करू। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये 12 राशीमध्ये सर्वात अनुकूल योग कोणासाठी आहे तर ते तुमच्यासाठी आहे असा समजून घ्या। तुमची कर्मेश, कर्मस्थक, भाग्यस्थ या ग्रहांची स्थिती या 3 महिन्यामध्ये साधारणपणे सांगितली आहे, परंतु कोणता महिना सर्वात अनुकूल आहे तेही मी सांगणार आहे। या 3 महिन्यात बरेच काही घडणार आहे। तुमच्या व्यवसायात, नोकरीत प्रमोशन, मुलाखतीत, वैवाहिक जीवनातील तणाव, वैयक्तिक जीवन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत सर्वच चर्चा होणार आहे। सर्वप्रथम तुमच्या राशीच्या स्वामीची स्थिती पाहून, तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव आहेत। शनिदेव उत्तरार्ध भाद्रपद नक्षत्रात असून स्वतःच्या नक्षत्रात आरामात आहेत। याचा अर्थ आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही स्वस्थ आणि तंदुरुस्त आहात। आधीपासूनच एखादे आजारपण आहे तर थोडे लक्ष ठेवावे, पण नवीन रोग येणार नाही। करिअरच्या बाबतीत तुमचे कर्मेश मंगळ भाग्यस्थ आहे, जो 27 ऑक्टोबर पर्यंत शानदार राहणार आहे। कर्म आणि भाग्य यांचा समन्वय लक्ष्मी योग निर्माण करतो। तुम्ही मेहनती आहात आणि त्याचे फळ मिळेल। सध्या 2 नोव्हेंबर पर्यंत भाग्य तुम्हाला पूर्ण समर्थन देत नाही, पण मेहनत करा। नोव्हेंबर महिन्यामध्ये फळ निश्चित मिळेल। ऑक्टोबर हा कर्माचा महिना आणि नोव्हेंबर हा परिणाम मिळण्याचा महिना। काही वेळा निराशा येऊ शकते, पण आधी मेहनत करणे गरजेचे आहे। भाग्यश्री 2 नोव्हेंबर पासून स्वतःच्या घरात भाग्यश्री होतील, तेव्हा तुम्हाला सर्व फळे मिळतील। 27 ऑक्टोबर पासून तुमचे कर्मेश मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे मित्र परिषद, सहकारी आणि व्यावसायिक सहयोग मिळेल। आधी झालेल्या संघर्षाचे निराकरण होईल। नक्षत्रात असल्याने वैयक्तिक जीवन आणि शिक्षण सुधारेल। उपायासाठी भवानी मातेची उपासना करा आणि स्त्री पुरुषांचा सन्मान ठेवा। शुभ ग्रहांच्या दानाचा योग, वेळ आणि पद्धत जाणून घ्या। पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।